जय हिंद अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आजच NMMSची परीक्षा झाली. त्या NMMS परीक्षामधील गणित या विषयाची आन्सर की तुमच्यासमोर देत आहे. तर बघा 71 नंबरचा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत रेषा AB समांतर रेषा DE. तर दिलेल्या माहितीवरून कोण DCBचे माप किती. तर या ठिकाणी ह्या दोन रेषा दिलेल्या आहेत. या ठिकाणी तिसरी रेष आपल्याला काढून घ्यायची आहे आणि या तिसऱ्या रेषेमध्ये इथं तिसरी रेष काढल्यानंतर ही सुद्धा समांतर रेषा आहे आणि या ठिकाणी हा 50 अंशाचा कोन आहे. याचा हा इतक्रम कोन असल्यामुळे हा सुद्धा 50 अंशाचा होईल आणि यानंतर या रेषेमध्ये इथं हा 110 अंशाचा असल्यामुळे इथं हा येईल 70 अंशाचा कोन, कारण हे रेषीय जोडीतील कोन आहेत दोन. 110 असल्यामुळे हा येईल 70 अंशाचा आणि 70चा हा व्युत्क्रम कोन येतो आणि या दोघांची बेरीज केली तर ती येते 120, म्हणजेच DCB बरोबर 120. 72 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू असतो. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 काटकोन त्रिकोण हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. खालीलपैकी कोणत्या चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब नसतात. तर याचं उत्तर आहे आयत. पर्याय क्रमांक 4. चौरसाचे, समभुज चौकोनाचे, पतंगाचे सर्व कर्ण परस्परांना लंब असतात, म्हणजेच 90 अंशाचे असतात. एकमेकाशी तिथं 90 अंशाचा कोन करतात. त्यानंतरचा प्रश्न आहे. त्यामध्ये हे जे दोन त्रिकोण आहेत, हे दोन त्रिकोण ABC आणि ABD हे दोन त्रिकोण बाकोको कसोटीनुसार एकरूप होण्यासाठी आणखी कोणती माहिती देणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी दिलेली माहिती बघा की हे दोन कोन एकरूप आहेत असं सांगितलेलं आहे आणि ही बाजू सामायिक आहे, म्हणजेच एक बाजू सामायिक दाखवलेली आहे आणि एक कोन एकरूप दाखवलेला आहे. तर अजून एक कोन एकरूप दाखवणं गरजेचं होता. तर तो कोन येतो पर्याय क्रमांक 3 कोन ACB एकरूप कोन ABD. पर्याय क्रमांक 3. पुढचा आहे. एका वस्तूवर 7% सूट दिल्यास ग्राहकास ती वस्तू 3813 रुपयास मिळते. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. या ठिकाणी एक छोटीशी चूक जाणवते, ती म्हणजे खरेदी किंमतीच्या ऐवजी छापील किंमत असा उल्लेख हवा होता. तरीसुद्धा या ठिकाणी याचं उत्तर काढल्यानंतरनं जर समजा ऑप्शन नंबर 1 घेऊन जर याचं 7% सूट दिली तर ती येते काढल्यानंतरनं जे आन्सर येतं ते ह्या 1 नंबरमध्ये मॅच होतं. म्हणजेच पहा या ठिकाणी 4100 गुणिले 7/100 0 0 2 शून्य गेल्या 41 गुणिले 7 7 1 7 7 चौक 28 287 4100 वजा 287. तर 10तून 7 गेले 3, 9तून 8 गेला 1 आणि या ठिकाणी पहा इथं 10तून 2 गेले 8 आणि 3 या ठिकाणी 3 राहिलेला असणार आहे. इथं 0 असणार आहे. इकडं हातच्या दिल्यामुळे इथं 9, इथं 10 झालेला असणार आहे. तर या ठिकाणी इकडून हातच्या घेतला, इकडं झालं 10. तर इथून इथं राहील फक्त 3 3813. पर्याय क्रमांक 1 म्हणजे 7% सूट दिल्यानंतरनं 4100 या रकमेवर 7% सूट दिल्यास 3813 रुपयाला वस्तू मिळते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी परिमेय संख्या कोणती. तर 2 घनमुळात 8 म्हणजेच 2 या दोघांच्यामध्ये चिन्ह नसतं, ते म्हणजे गुणिले चिन्ह असतं आणि 8चं घनमूळ काढता येतं, ते आहे 2. 2 गुणिले 2 बरोबर 4. म्हणून या ठिकाणी 4 ही परिमेय संख्या आहे. बाकी सर्व अपरिमेय संख्या आहेत. अपरिमेय संख्या म्हणजे ज्यांचं वर्गमूळ किंवा घनमूळ कोणतेही मूळ काढता येत नाही अशी संख्या म्हणजेच अपरिमेय संख्या असते. तर या ठिकाणी परिमेय संख्या ऑप्शन नंबर 4. या ठिकाणी याचं वर्गमूळ काढायचं आहे 0.117649. याचं वर्गमूळ काढून त्या वर्गमूळाचं घनमूळ काढायचं आहे. याचं वर्गमूळ जे आहे ते येतं 0.343 आणि 0.343चं जे घनमूळ आहे ते येतं 0.7. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2. या 78 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 x अल्फा 1/z. म्हणजेच x इन्व्हर्सली प्रोपोर्शन टू 1/z.
यात 79 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे, एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे, तर त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर कापण्यासाठी त्या चाकाचे किती फेरी होतील? याचं उत्तर येतं 250. त्यानंतरनं तळाचा व्यास 7 सेमी व उंची 28 सेमी असलेली धातूची वृत्तचित्ती वितळवून त्यापासून 2 मिलीमीटर व्यासाची तार केली आहे, तर त्या तारेची लांबी किती? याचा उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 343 मीटर. यानंतरनं हा प्रश्न आहे. ह्या प्रश्नामध्ये इथं या प्रश्नाचं उत्तर काढत असताना या वर्तुळाचं क्षेत्रफळ पहिला काढून घेणं गरजेचं आहे आणि वर्तुळाच्या क्षेत्रातून ह्या चौकोनाचं क्षेत्रफळ वजा केल्यास रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळणार आहे. तर ह्या वर्तुळाचं जे क्षेत्रफळ आहे ते येतं 77 आणि ह्या चौरसाचं क्षेत्रफळ येतं 49. 77मधून 49 वजा केले तर उत्तर मिळतं 28 चौरस सेमी. या प्रश्नांची डिटेलिंगमध्ये उत्तरं याचा एक व्हिडिओ मी वेगळा सेपरेट बनवतोय, तर हा व्हिडिओ आता फक्त आन्सर तुम्हाला ह्यामधून समजेल. पुढचा आहे घनमुळामध्ये 1728 गुणिले 4913, तर 1728 हे आहे 12चा घन आहे आणि हा आहे 49 13 हा 17चा, म्हणजे या संख्येचं घनमूळ येतं 12 आणि 4913 या संख्येचं घनमूळ आहे 17. तर या दोघांचा गुणाकार केला तर 17 गुणिले 12 बघा, 12 7 84, 4 आले, चलाले मिळाले 8 आणि 12 1 12 आणि 8 20, 204 पर्याय क्रमांक 3. त्यानंतरनं 83 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर येतं पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 कंसाच्या बाहेर घेतलं, याचं इथं राहील 125. 125चं घनमूळ आहे 5 आणि वजा 81, 3 बाहेर घेतल्यानंतर 27. 27चं घनमूळ आहे 3y आणि या ठिकाणी एचा वर्ग अधिक ए गुणिले बी, म्हणजेच या ठिकाणी असेल 5 गुणिले 3 5 त्रिक 15 xy आणि बीचा वर्ग. या सूत्रानुसार हे गणित या ठिकाणी सुटेल. तर याचं पर्याय क्रमांक 3. 12 कडा 7 पृष्ठे असणाऱ्या घनाकृतीला शिरोबिंदू किती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 7. आयरलच्या सूत्राने सोडवायचं आहे हे. व्ही अधिक एफ बरोबर ई अधिक 2 या सूत्रामध्ये किमती घालायच्या आहेत. तिथं शिरोबिंदू काढायचा आहे, म्हणजेच व्हर्टेक्स व्ही आहे तसा राहील, एफ म्हणजे पृष्ठे 7 आहेत आणि इड्ज ई म्हणजेच कडा 12 आहेत. 12 अधिक 2 बरोबर 14 असेल. इथं करून दाखवतो बघा. व्ही अधिक एफ बरोबर ई अधिक 2. व्ही काढायचा आहे, एफ असेल 7, ई आहे 12 अधिक 2. व्ही एफ बरोबर एफ अधिक 7 बरोबर 14 आणि व्ही बरोबर 14 वजा 7, व्ही बरोबर 7. यानंतर 85 नंबरचा प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये याचा पर्याय क्रमांक येतो 2. यामध्ये दिलेल्या संख्येला 4ने भागायचं आहे आणि आलेल्या उत्तराच्या पाठीमागील आणि पुढील 2 येणाऱ्या क्रमागत समसंख्या घ्यायच्या आहेत. याचा आन्सर काढल्यानंतर येतं पर्याय क्रमांक 2 1.4. यानंतरनं 87 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 425 पर्याय क्रमांक 3. 88 या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे 720. त्यानंतरनं 89 नंबरचा प्रश्न आहे, याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 2705. सुसम षटकोन आंतरकोनांच्या मापांची बेरीज, म्हणजेच हा षटकोन म्हणजे याचे ज्या बाजू आहेत त्या सर्व समान असतात आणि असा षटकोन आहे आणि याच्या एका कोनाचं माप असतं 60 अंश आणि याला कोन असतात 6. त्याचं उत्तर मिळेल
बारसंग 72 म्हणजे 720. या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला डिटेलिंगमध्ये देणार आहे. हा फक्त व्हिडिओ आन्सर कीसाठी तयार केलेला आहे. आणि 90 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भागाकार बरोबर 4x वर्ग अधिक 6xy अधिक 9y वर्ग बरं आणि बाकी 0. ही आहे आजच्या NMMS पेपरची आन्सरशीट 2024-25, म्हणजेच आज 22 डिसेंबर 2024 या प्रश्नपत्रिकेची आन्सर की आहे. जय हिंद अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला अनेक व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. या सर्व व्हिडिओंना आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.